नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत की कोंबडी बाई, जी की आता खूप व्हायरल आहे सध्या. आणि खूप जण आपल्या साड्यांवरती म्हणजे काटापदराची असू दे किंवा वर्कची असू दे, पण कोंबडी बाई शिवून घेतात. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर हे ह्याचं कापड घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर कुठल्याही ह्याचं कापडामध्ये तुम्ही कोंबडी बाई बनवू शकता. सिल्कचं असू दे, कॉटनचं असू दे, कुठल्याही क्वालिटीचं कापड असलं तरी बनवू. खूप सोप्या, खूप छान पद्धतीनं मी सांगणार आहे. तर बघू शकता कापडाची रुंदी मी 12 इंच घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, आपला फोल्ड केलेला आहे, बंद बाजू मी ह्या साईडला इकडे ठेवलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून घ्यायचं आहे 3 इंच. 3 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर इथून पण आपल्याला 3 इंच म्हणजे दोन्ही साईडला, आणि इथून खालच्या साईडला 5 इंचावरती म्हणजे 5 इंच जे आहे ना उंची घ्यायची आहे. आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. हे बघू शकता, हे 2.5 इंच घ्यायचं आहे आणि अशी सरळ लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथून घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच. आणि आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे भाईचा व्यवस्थित, जसा की आपण कायम देतो ना तशा टाईपमध्ये आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे भाईचा. आणि इथं जे आपला काही दंडघेर वगैरे आहे ना त्याच्यावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे. तर आत्ता आपण काय केलेलं आहे, पूर्ण जे हे कापड आहे ना हे फोल्ड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 3 इंच ह्या साईडला, 3 इंच ह्या साईडला आपण घेतलेला आहे प्लीट्ससाठी. त्याच्यानंतर बघू शकता असा आपला जो मुंड्याचा आकार असतो ना कायम साध्या बाईला, तसा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कॅप हाईट घेतलेली आहे आपण 3.5 इंच. इथून घेतलेला आहे आपण दंडघेर, आणि इथून प्लीट्ससाठी आपण घेतलेला आहे 2.5 इंच, वरती 2.5 इंच, आणि हे 5 इंच. तर आणि भाई उंची पण तुम्हाला दाखवते किती घेतलेली आहे. तर भाई उंची घेतलेली आहे 10.5 इंच. तुम्हाला जर अजून जरा लॉंग हवी असेल तर तुम्ही लॉंग पण ठेवू शकता, 11 11.5 पण ठेवू शकता. पण आता इथं मी घेतलेली आहे बघू शकता 10.5 इंच भाई उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर रुंदी बघू शकता 12 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे 3 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे 2.5 इंच घेतलेला आहे, इथे 2.5 इंच घेतलेला आहे, आणि उंची घेतलेली आहे मी इथून 5 इंच. म्हणजे अशा पद्धतीनं आता आता आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण जे हे आहे ना, तर आतल्या साईडनं आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला फ्रंट साईडला मी दाखवलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत की आतल्या साईडला जसं आपलं मार्किंग आहे ना, बरोबर मध्य करून घ्यायचं आहे याचा. तर इथं पण त्याच पद्धतीनं आपल्याला 2.5 इंचावरती आणि उंची घ्यायची आपल्याला 5 इंच. इथून पण 2.5 इंच घ्यायचं आहे, आणि इथून आपल्याला 3-3 इंच घ्यायचं आहे चुन्यांसाठी. तर आता आपण थोडंसं 1/2 इंच अंतर ठेवून टीप मारून घेणार आहोत. तर इथून अशी टीप मारून घेणार आहोत. तर इथं अशी येणार आपली टीप. तर हे बघू शकता काय करायचं आहे आपल्याला, एक 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कट करून टाकायचं आहे ते आपल्याला. आणि हे जे आहे ना, तर हे बघा असं दिसतं हे. तर त्याच्यानंतर हे जे कापड आपलं आहे ना, इथं आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहेत अशा. आता हे मध्य आहे ना, इथे आपल्याला मध्यभागी बरोबर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडं 3 इंच, इकडं 3 इंच आलेला आहे. तर आपल्याला 1.5 इंचाच्या अशा चुन्या मारून घ्यायच्या आहेत, बारीक बारीक प्लीट्स घ्यायचे आहेत. तर हे बघा इथे अशी बारीक चुनी ह्या साईडला तोंड करून चुन्यांची बरोबर बरोबर इथे. आणि त्याच्यानंतर इकडच्या पण चुन्या तशाच पद्धतीने घ्यायच्या आहेत, तिकडे तोंड करून घ्यायचे आहेत आता त्या चुन्यांची. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं आपला सुंदर असा पफ येतो. म्हणजे ह्या चुन्या ज्या आहेत ना, इथं
3 इंच इकडं सोडल्याला मध्यापर्यंत इकडं ह्या तोंड करून घ्यायचे चुन्यांची आणि ह्यांची अशी समोरासमोर ह्या चुन्यांची तोंड येणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जरा लेवल व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित असं नंतर इस्त्री करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे इथे फुगा आल्यासारखा होतो ना तो आपण प्रेस केला की तो जाणार आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, इथपर्यंत म्हणजे बघू शकता इथपर्यंत आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे. तर जे अस्तर आहे ना ते सेम मॅचिंगचे लावून घ्या. त्याला म्हणायचं कोंबडी भाई. खूप ह्या भाईचा आता सध्या ट्रेंड चालू आहे. तर आता मी खालच्या साईडनं व्यवस्थित अस्तर जोडून घेते. तर बघू शकता ह्या पद्धतीनं आता आपल्याला पूर्ण असं हे करून वरून दाबटीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता असं. आणि जिथं बरोबर इथं जिथं आपलं हे आपण घेतलेलं आहे ना अंतर तिथपर्यंतच आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. अस्तर अगदी पूर्ण ठेवायचं नाही. तर तुम्हाला दाखवते, जे कापड एक्स्ट्रा वाटतं ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. तिथं बघू शकता, तिथं जे आपला पॉइंट आहे ना खालचा कट केलेला आहे तिथं आपल्याला अस्तर जोडून घ्यायचे. तर अस्तरला पण आतल्या साईडनं थोडीशी 5 इंच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, कारण सुतं निघतात. जसं आपण बाहेर अस्तर लावतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता इथून आपल्याला ती टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित टिप मारून घ्या एकसारखी. बघू शकता अशा पद्धतीने टिप मारून झालेली आहे. दिसत असेल तुम्हाला, हे बघा इथून अशी आपली टिप आलेली आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, जे इथं तुम्हाला दिसतं ना खालून आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. लेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता. तर आता मी ही लेस लावून घेते बरोबर खालच्या साईडला अशी. तर आता आपण काय करणार आहोत, ही जी लेस आहे ना गोल्डन कलरची ती आपण आता लावून घेणार आहोत इथे खालच्या साईडला. बघू शकता अशा पद्धतीने लावून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. तर बघू शकता हे अशा पद्धतीने झालेले आहे. आता जो आपलं हे व्हायचं आहे ना, हे आपण आकार दिला होता ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्या आपण साईडला तसंच मार्किंग करून घेतलेलं आहे, कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता काय करायचं आहे आपल्याला, इथं जो हा पॉइंट आहे ना इथं आपल्याला ही मणी लावून घ्यायची आहेत. तुम्हाला दाखवते. तर हे जे मणी आहेत ना हे बघू शकता, हे आता आपण एक एक करून लावून घेणार आहोत. त्याला सेम असं मॅचिंगचा दोरा वापरा शक्यतो. आणि बघू शकता हे मी सुईमध्ये दोरा घालून घेतलेला आहे. 4 पदरी घ्या, म्हणजे आपल्याला टाके कमी घातले तरी पटकन म्हणजे व्यवस्थित टाईट बसतील यासाठी. तर मी तुम्हाला मणी लावून दाखवते. तर असे पूर्ण इथून लावायला सुरुवात करायची आपल्याला. तर तुम्ही साईज लहान मोठी घेऊ शकता. आता ही मीडियम साईज मी घेतलेली आहे मण्यांची.
लगेच त्याच्या साईडला आपल्याला दुसरा मणी लावून घ्यायचा आहे लगेच. तर खूप सुंदर ही बाई दिसती. खूप ट्रेंडिंगमध्ये सध्या आता जबरदस्त ही बाईची डिझाईन चालू आहे. तर तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो नक्कीच तुमच्या साडीवरती अशी बाई डिझाईन नक्की बनवून घ्या आणि आपल्या ब्लाऊजला युनिक लुक देण्याचा प्रयत्न करा. खूप सोपी, खूप सुंदर बाई आहे. जास्त वेळ पण आपल्याला लागत नाही ही बाई डिझाईन तयार करायला. तुम्ही जवळजवळ पण लावू शकता किंवा अंतर ठेवून पण बाईची डिझाईन करू, मणी लावू शकता. हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे. खूप सुंदर आणि खूप असे उठून दिसत आहेत मणी. हे म्हणजे थोडंसं कसं मणी उठावदार असले की डिझाईन पण आपली जरा उठून दिसते. त्यामुळे शक्यतो डार्क कलर असेल ना तर त्याच्यावरती गोल्डन कलरची मणी लावा. त्यामुळे कसं होतं जरा आपली डिझाईन पण भारदस्त दिसते. तर अशा पद्धतीने एक एक करून मणी लावून घ्या, व्यवस्थित जोडून घ्या. तर इथे आता आपण गाठ मारून घेणार आहोत. व्यवस्थित लॉक करून घ्या म्हणजे जेणेकरून मणी पण सरकणार नाहीत आणि निसटणार नाही. 4-5 असे टाके घालून घ्या. तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर आणि किती युनिक अशी आपली बाई तयार झालेली आहे. हे मणी पण किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत आणि बघू शकता ह्या अशी तर लेस लावल्यामुळे खूप भारी दिसते आणि पफ पण तुम्हाला दाखवते की कसला आपला भारी पफ दिसत आहे. हे बघू शकता. थोडंसं मी आता इकडून इकडून तर हे बघू शकता. भाई उंची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर लहान हवी असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता, जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. तर हा बघू शकता पफ किती सुंदर आपला आलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही कोंबडी बाई नक्की बनवू शकता आणि तुमच्या ब्लाऊजला नक्की युनिक लुक देऊ शकता तुम्ही. तर बघू शकता किती सुंदर आपली कोंबडी बाई तयार झालेली आहे. इथे सुंदर असा कोंबड्यासारखा तुऱ्यासारखा असा पफ आलेला आहे आणि त्याच्यानंतर मणी बघू शकता अशा पद्धतीनं लावले. लेस मी अशा पद्धतीने लावलेली आहे. तर खूप सुंदर खूप युनिक लुक आपल्या बाईला आलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमच्या छानशा साडीवरती कोंबडी बाई नक्की बनवून बघा. खूप सुंदर होते आणि खूप सोप्या पद्धतीनं हे आहे. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.